आषाढीपूर्वीच योगिनी एकादशीला विठ्ठल दर्शनासाठी 3 किलोमीटरपर्यंत रांगा, पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी। जूननं धोका दिला, आता पावसाची अपेक्षा जुलैकडूनच सर्वसाधारणपेक्षा जास्त पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। नाशिकमध्ये तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, मुंबई ठाण्यासह अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा, तर ऊन पावसाचा खेळ अद्यापही सुरूच। लोकसभेतल्या राहुल गांधींच्या भाषणाला कात्री, मोदी भाजप आरएसएसवर टीका करणारा मोठा भाग हटवला। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचं उत्तर, राहुल गांधींच्या आक्रमक भाषणाला मोदी काय प्रत्युत्तर देणार याची उत्सुकता। जरांगेंच्या घराची ड्रोनच्या माध्यमातून टेहाळणी, गेल्या 2 दिवसांपासून टेहाळणी अंतरवाली सराटीच्या सरपंचांची माहिती। सलमान खानच्या हत्येसाठी बिश्नोई गँगकडून 25 लाखांची सुपारी, पाकिस्तानमधील हायटेक शस्त्रांचा वापर करून हत्येचा कट, पोलिसांच्या चार्जशीटमध्ये सुपारी संदर्भात माहिती। नीटनं दुसऱ्यांदा घेतलेल्या परीक्षेत 60% विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये थोडीशी सुधारणा, तर ग्रेस मार्क एवढा स्कोर करण्यात सर्वजण अपयशी ठरल्याचीही माहिती। लातूरच्या नीट घोटाळ्यातल्या आरोपींचा आज सीबीआय ताब्यात घेणार, जलील पठाण आणि संजय जाधवची पोलीस कोठडी संपणार। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरात सेतू केंद्रांवर महिलांची गर्दी, नोंदणीसाठी लागणारी कागदपत्र जमा करण्यासाठी महिलांच्या लांबच लांब रांगा।